स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज आदर्शला जायचं आहे हॉस्टेलला। आज आम्ही त्याला सोडवायला जाणार आहोत आणि त्यामुळे मग तो म्हटला चला आपण फोटो काढू। तर इथे माझी आजी बसलेली आहे, त्यामुळे तो थोडीशी शूटिंग करत होता आणि आजी बघती कॅमेराकडे। त्यानंतर आम्ही काही फोटो काढले, काही आजीसोबत काढले, काही आदर्शने आजीसोबत काढले, काही आम्ही दोघांनी पण आजीसोबत काढले आणि काही माझ्या आईसोबत काढले। आईचे आणि आजीचे सुद्धा खूप फोटो काढले आम्ही। आदर्शला जायचं हॉस्टेलला म्हणून सर्वजण फोटो वगैरे काढत होते। बराच वेळ आमचं चालू होतं फोटोशूट करणं, शूटिंग करणं। तेवढ्यात वहिनींनी स्वयंपाक केला। वहिनी म्हटल्या जेवण करून जा, पण आम्ही आदर्शला सोडून वापस येणार होतो। मग आम्ही काही जेवलो नाही आणि आदर्श पण म्हटला मी पण जेवणार नाही। तर मग त्याला आम्ही सोबत डब्बा दिला आणि तेवढ्यामध्ये माझ्या बहिणीचा मुलगा गाडी घेऊन आला। मग आम्ही सर्वच जण निघालो आदर्शला सोडवायला। माझ्या भावाचा मुलगा सोबत आहे, त्याचं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि आता सध्या तो पुण्यामध्ये जॉब करतोय। पण सध्या तो इकडे आलेला होता, त्यामुळे तो म्हटला मी पण येतो आदर्शला सोडवायला। आणि माझी आई आणि भाऊ पण येत आहेत, ते गाडीवर येत आहेत। ते एका कार्यक्रमाला जाणार होते आणि कार्यक्रम अटेंड करून मग परत आदर्शच्या हॉस्टेलवर येणार होते, त्यामुळे मग ते आमच्यासोबत नव्हते आलेले। ज्या कॉलेजमध्ये आदर्शचं ॲडमिशन झालं आहे त्याच कॉलेजमध्ये माझ्या बहिणीचा मुलगा शिकतोय सध्या। तो आहे BDS लास्ट इयरला आणि तोही रूमवर राहतोय। घरून येणं जाणं करणं खूप लांब पडतं आणि मुलांचा वेळ जातो, त्यामुळे मग तो रूमवर राहतो आणि म्हणूनच आम्ही माझ्या मुलासाठी पण रूम बघितलेली आहे। तसं घरी मामाच्या घरी राहू शकतो तो आणि घरून येणं जाणं करू शकतो, पण मुलांचा खूप अभ्यासाचा वेळ जातो आणि मोठ्या शहरामध्ये ट्रॅफिक असते, त्यामुळे त्याचाही मुलांना खूप त्रास होतो। म्हणून मग आम्ही त्याला रूमवर ठेवण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या बहिणीचा मुलगाही रूमवर राहतो। पण आता सध्या आदर्श आणि तो वेगवेगळ्याच रूममध्ये राहणार आहेत, कारण की त्याच्यासोबत आहेत BDSचेच मुलं आणि आदर्शसोबत आहेत इंजिनिअरिंगचे मुलं। तर त्यामुळे मग आम्ही वेगवेगळ्या रूममध्येच त्यांना ठेवलेलं आहे। माझ्या बहिणीच्या मुलाची रूम कॉलेजपासून बरीच लांब आहे, पण त्याच्याकडे गाडी आहे येण्या जाण्यासाठी, त्यामुळे त्याला काही वाटत नाही। त्याच्या सोयीनुसार त्याने रूम घेतलेली आहे आणि आम्ही आदर्शच्या सोयीनुसार रूम घेतली। ही रूम जी आहे ती कॉलेजच्या जवळपासच आहे आणि मेस पण जवळ आहे, सर्व सुविधा जवळ आहेत, त्यामुळे आम्ही इथे रूम घेतली आणि छान रूम आहे। आम्ही रूमवर पोहोचलो तेवढ्यात माझी आई आणि भाऊसुद्धा तिथे आले। सर्वजण आम्ही थोडा वेळ तिथे बसलो आणि माझ्या बहिणीचा मुलगा थोडा वेळ तिथे थांबला। डबा आणलेला होता घरून, त्यामुळे मग त्यांना म्हटलं आता इथे जेवण करा। बराच उशीर झालेला होता, पावसाचं वातावरण झालेलं होतं, त्यामुळे मग आम्ही घराकडे निघालो। चला रे जमायला घ्या, जेवण करून जा। बाय जमाने रोड करत करा। सोडला तर त्यांना जातील की जेवण रूम वरती म्हटलं सोडलं त्यांना तर जेवण घेऊन करतील। त्याला सांगितलं आम्ही उशीर झाला तर जाऊ नको, थांब तिथं, सकाळी जायला की तुला नाही जाईन देऊ, आता जाईल अभ्यासासाठी थांबत नाही देऊ। लास्ट इयर यांच्याचं महत्व असेल। आम्ही आलेलो घरी आल्यानंतर आम्ही लवकर फ्रेश झालो आणि जेवायला बसलो, कारण बराच उशीर झाला होता आणि आमच्यासाठी आजी, मुली, बहिणी सर्वजण थांबले होते जेवायला, त्यामुळे आम्ही पटकन जेवण केले। जेवताना काही शूटिंग केली नाही। आत्ता आलेलो आहोत आम्ही वरती मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये। इथे मुलं अभ्यासाला नसतात, तेव्हा आम्ही दोघंजण इथे कम्प्युटरवर बसतो, गाणे वगैरे सर्च करतो, काही व्हिडिओ बघत असतो। तर चला आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। तोपर्यंत बाय बाय।